यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुत स्तुवन्ति वैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो येषां तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। जो वेदतर्कचतुरागमयोगशास्त्रा षड्दर्शनादिवसितान् करे परात्मा तो केविमीमतिलवाल्पविवेकांशी वरणील सर्वविषया कुलकर्मसक्तु वरणील सर्वविषया कुलकर्मसक्तु। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व साधु संतन की जय। बाल गोपाल की जय। सर्व धर्मप्रिय बंधू आणि भगिनींनो, सकल संत विचार हा पेज हरिभक्त परायण ग्राम गीताचार्य श्री संकेतला शास्त्री यांनी मोबाईलवरनं सुरू केलं। बंधूंनो, आज आपला सगळं जग, भारतवर्ष चिंताग्रस्त परिस्थितीमधनं जात असताना, कारण की आज आपण प्रत्येकजण अस्वस्थ आहोत की एक छोट्याशा विषाणूनं सगळ्या जगाला वेठीस धरलेला आहे। आपले जे नित्य नैमित्तिक उद्योगधंदे आहेत, व्यवसाय आहेत, ते सगळे बंद ठेवावे लागलेले आहेत कारणास्तव। आणि मग आपण सर्वजण घरामध्ये असताना काहीतरी शुभ चांगलं मनन चिंतन व्हावं या परम उद्देशानं आपले श्री संकेतला शास्त्री यांनी की सकल संत विचार। आणि जेव्हा माणूस अस्वस्थ होतो, अस्थिर असतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं मानवी मनाला स्थिर करण्याचे कार्य संतांचे विचार करू शकतात, परमेश्वराचं निरूपणच करू शकत असतं। आणि हे संत विचारच आपल्याला परमेश्वराचं निरूपण त्यांच्या मुखातून आपल्याला सांगत असतात। आणि म्हणून संकेत शास्त्रींचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की आजचा तरुण वर्ग मोबाईल इकडचं तिकडचं काही पाहत बसण्यापेक्षा त्यांनी या सकल संत विचाराचं आयोजन करून एक चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। मला कल्याणाने काही 1-2 जणांचे कार्यक्रम दाखवले आणि चांगलं वाटलं। आमचे स्नेही ग्रामगीताचार्य सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री विजयरावजी नागपुरे, तसंच ग्रामगीताचार्य सुप्रसिद्ध कीर्तनकार श्रीमान सचिनदादा काळे त्या दिवशी आले। बंधूंनो, तसं जर पाहिलं तर दरवर्षी आम्ही काय करत असतो की मे आपल्या भारतीयांच्या दृष्टीनं, महाराष्ट्रांच्या दृष्टीनं म्हणजे कसं आहे की उन्हाळ्याचे दिवस, आणि आम्ही असं चिंतन करू म्हणजे आम्ही मे महिन्याच्या शेवट म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व्यसनमुक्ती, अनन्य भक्ती, आंतरबाह्य स्वच्छता जनजागृती अभियानाचं आयोजन केलेलं आहे। आणि गावोगावी उन्हाळ्यामध्ये थोडंसं लोकांना, आपला शेतीप्रधान देश असल्यामुळे थोडंसं उन्हाळ्यामध्ये विश्रांती असते आणि मग भर चौकामध्ये या लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे। आता यावर्षी कोरोनामुळे सगळं स्टॉप झालेलं आहे, सगळं थांबलेलं आहे। यावर्षी आपण कसं करायचं, इतक्या कसे पोहोचवायचे, यासाठी काही आपल्याला माध्यम निवडता येईल का, असा आम्ही विचारामध्ये असतानाच ही मंडळी आली आणि संकेत दादांनी हा उपक्रम सुरू केला। आणि तुम्हाला त्यांचा निरोप आहे की तुम्हाला काहीतरी संवाद साधायचा आहे, अशी त्यांची एक आज्ञा म्हणा
एक हक्काचं सांगणं म्हणा झालं आणि मग मी कल्याणराकडे पाहिलं आणि आता आपल्या माणसाचा शब्द कसं नकळत माझी मान डोलावल्या गेली, होकार दिल्या गेला. बंधूंनो, कालच हा सुसंवाद साधायचा होता, परंतु काल आवाज विजा चमकणे हे सगळं असल्यामुळे काल आपण हा संवाद साधू शकलो नाही. परंतु आज आत्ताच नेमकी भगवंताची आरती झालेली आहे आणि आपला जो ठरलेला वेळ आहे सकल संत विचार या भेटचा 8 ते 9 तर आपण सुरुवात करूया. बंधूंनो, खरोखरच काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर झाले. असा एक अभंग आहे की संतांनी संताप्रती केलेला हा अभंग आहे की आम्हाला जागवण्याचं काम कोण करत असतील तर ते संत करत असतात आणि काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर झाले. आणि हे जागवणूक करण्यासाठी मी तर म्हणजे हा जागरणच आहे, संतांच्या विचाराचा हा जागरणच आहे आणि हे जागरण या मोबाईलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही आम्ही संत विचाराचे भुकेले आहोत. भर उन्हाळ्यामध्ये एखाद्या वाटसरूला कृष्णा लागावी आणि त्याला थंडगार पाणी मिळावं, छान लिंबा वृक्षाची सावली भेटावी आणि तो धन्य धन्य व्हावा, जसं आज तुम्हाला सर्वांचं झालेलं आहे. या संत विचारांच्या स्पीचच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि ते ऐकून आपला धन्य धन्य व्हावायचा आहे. आणि मग विषय काय घ्यावा तर विषय असा आला, आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र. पूर्ण परब्रह्म उभय दृश्य अवतार भगवान श्री गोपाल कृष्ण भगवंत या अवताराला कोण ओळखत नाही? आचार्य नागरेवर एका प्रसंगी म्हणतात, माने तो माने श्रीकृष्ण चक्रवर्ती माने, आपणही राज्य केले आणि भक्ताकरवीही करविले. असे उद्गार मानवा पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेव यांचे आहेत. आणि असे पूर्ण परब्रह्म श्रीकृष्ण चक्रवर्ती श्रीकृष्ण भगवंत आणि त्या भगवंताने अर्जुनाला निमित्त करून तुमच्या आमच्या कल्याणासाठी सांगितलेली श्रीमद भगवत गीता. आज प्रत्येक धर्मीयांना जर विचारलं की तुमचा धर्मग्रंथ कोणता, आमचे मुस्लिम बंधू सांगतील कुराण, ख्रिश्चन बंधू सांगतील बायबल आणि आमचे हिंदू सांगतील की आमचा धर्मग्रंथ म्हणजे कोणता आहे तर तो श्रीमद भगवत गीता. आणि बंधूंनो, या श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला निरूपण करत असताना पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण चक्रवर्ती 6व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये म्हणतात, उद्धरेदात मनात्मानं नात्मान मवसादय आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव. आता तो संवाद आलेला आहे. बंधूंनो, श्रीकृष्ण चक्रवर्ती सारखे निरूपण करते, अर्जुन देवासारखे श्रवण करणारे आणि मग तो काय पाहावा संवाद. श्रीकृष्ण भगवंत तर पूर्ण परब्रह्म परमेश्वरच होते, पण अर्जुन देवही काही कमी नव्हते. आणि मग अर्जुन देवांच्या आलेल्या प्रश्नांचं उत्तर देत असताना श्रीकृष्ण चक्रवर्तींनी काय निरूपण केलेले आहे ते आपण सर्वजण श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण ऐकतच असतो आणि त्यामुळे आपणा सर्वांचं कल्याण होते. असाच एक श्लोक आहे की उद्धरेदात मनात्मानं नात्मानं मवसादय आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव समुद्रातून उद्धार करून घ्यावा, जाऊ देऊ नये. कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे. हा श्लोक वाचला माझं मन चक्रावून गेलं की शत्रू म्हणलं की आपण आणि आपल्याकडून कोणतरी व्यक्ती आपल्यावर हल्ला करणारा, आपण अस्थिर करणारा असे आपला संबंध आहे. मित्र म्हणलं की आपण आणि आपल्या खांद्यावर हात टाकून चालणारा कोणी, आपल्या आंतरिक भावना समजावून घेणारा कोणतरी आपला सोबती, आपला स्नेही, आपला मित्र अशी आपली भावना आहे. परंतु इथं तो श्रीकृष्ण आमचे संत, आमचे आचार्य
आमचे देशभक्त, आमचे विचारवंत हे स्वतःचे मित्र होते. आणि जेव्हा आपला तसं म्हणण्याचा अधिकार नाही आहे, पण एखाद्याचं जेव्हा अधपतीचं जीवन पाहिलं तेव्हा असं वाटते की भल्या माणसा, अरे तूच तर तुझा शत्रू झालेला आहेस. आम्ही लहान असताना असं ऐकायला भेटलं होतं, कुणी ना मरतो कुणा ना मारितो, ज्याचा तो हारतो अर्जुना ऐक तुला सांग. कुणी ना मरतो कुणा न मारितो, ज्याचा तो हारतो अर्जुना ऐक तुला सांगतो. गोष्ट खरी आहे. बंधूंनो, मी खूप मोठा काही प्रवचनकार नाही आहे, ज्ञानी नाही आहे, संस्कृतचा काही पंडित शास्त्री नाही आहे की एवढं मोठं प्रवचन करावं. आणि मला कसं करत असते, बोलत असताना फक्त एकमेकांशी हितगुज किंवा संवाद साधावा अशी अपेक्षा असते. आणि म्हणून आपल्या संकेतशास्त्रींचं सूचना झाली, आता बोलावं तर काय बोलावं, आणि म्हणून एक हा विषय घेतला आणि यातून फक्त आपला संवाद साधायचा. संवाद साधून यातून आपल्याला जसं आपण दह्याचं घोषण केल्यानंतर लोणी निघते, तसा एक चांगला विचार आपल्या तरुण पिढीपर्यंत जनमानसापर्यंत आपला पोहोचवायचा. कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की अरे भल्या माणसा, तूच तुझा शत्रू आहेस आणि करणारी माणसं. पण आपण जर पाहिलं, आज आपण सर्वकडे पाहत असताना कल्पना करा की एखादा तरुण आहे, सामान्य कुटुंबाचा, त्याच्या आई वडिलांनी त्याला खूप मेहनत करून, रक्ताचं पाणी करून त्याला चांगल्या शाळेमध्ये प्रवेश दिला आहे, त्याला चांगलं शिक्षण दिलं आहे, तो चांगला मोठा बनलेला आहे. परंतु योग्य वयामध्ये येत असतानाच त्याने चांगल्या संस्कारामुळे, सत्संगतीमुळे, आई वडिलांच्या आदर्शाचं भान ठेवून चांगली संगती केलेली आहे आणि तो आपलं चांगल्या प्रकारे जीवन जगतो आहे, नाही का? मग त्यानं जर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला असेल तर आपला परिवार आहे, गृहस्थाश्रमांचं कर्तव्य आहे, आई वडिलांप्रती कृतज्ञता आहे, वडील धर्याप्रती कृतज्ञता आहे, देशाप्रती आपली कृतज्ञता आहे. आपलं कर्तव्य काय, आपलं कार्य काय, आपण दोन पैसे कसे व्यवस्थित सुयोग्य मार्गाने कमवायचे, त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी कसा करायचा, आपल्या परिवारासाठी, व त्यातून माझा काही परमार्थी झाला पाहिजे हा त्याचा उद्देश. अशी काही माणसाला आपल्याला सर्वता पाहायला मिळतात. मग तेव्हा असं वाटते की भल्या माणसा, खरंच तुझा तू मित्र बनलास. आणि एकीकडे आमचा दुसरा बंधू, याच तळमळीने त्याचे आई वडील त्याला चांगलं शिक्षण देतात, स्वतःच्या रक्ताचं पाणी करतात, त्याला योग्य वयात येईपर्यंत त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करतात. आणि हा योग्य वयामध्ये आल्यानंतर, दोन पैसे कमवायला लागल्यानंतर वेशनाधीन वाम मार्गाला लागतात, स्वतःचं जीवन अधपतीत करत असतो आणि सन्मानानं ताट मानीनं समाजाऐवजी कुठेतरी तो अधपतीत झालेला दिसतो. तेव्हा आपण असं दिसतं की अरे भल्या माणसा, तूच तुझा शत्रू झालास. कारण की तूही चांगला शिकला होता, तूही चांगल्या डिग्र्या घेतल्या होत्या आणि संतांचे विचार, चांगली संस्कृती, चांगला वारसा, आईवडिलांचे प्रयत्न तुझ्याही पाठीमागे होते. परंतु तू या सर्वांना बाजूला केलंस आणि तू वाम मार्गाला लागून स्वतःचं अधपतन करून घेतलं आहेस. आमचे आचार्य प्रवर गुरुवरी नेहमी त्यांच्या सान्निध्यामध्ये असताना, कीर्तन प्रवचन आजही कुठे त्यांचा कार्यक्रम ऐकत असताना बाबा तेव्हा नेहमी की दोन वेशनाधी माणसं आहेत, म्हणजे आजच्या आपल्या गावंढळ भाषेमध्ये दारू पिदाडी आहेत, आपल्या विदर्भामध्ये काय म्हणतात बड्डीमार, नाही का, असे आहेत. आणि मग दोघंही रस्त्यानं चाललेले आहेत. रस्त्यानं चालता चालता समोर गटार आहे, पाणी साचलेलं आहे, त्यामध्ये अनेक पूर्वी कीटकं आहेत आणि चालता चालता एका वस्तादाचा पाय निसटला आणि तो त्या गटारामध्ये पडला. बाबा खूप छान प्रश्न करतात समोर बसलेल्या श्रोते मंडळींना, बंधूंनो, हा जो त्या गटारीमध्ये पडला याला पडायला काय पाकिस्तानचा माणूस आला होता? कदाचित आमच्या जम्मू काश्मीरच्या सीमेवर एखादा माणूस पडला.
कुठे काही घटना घडली तर आपण संशयाच्या नजरेनं पाकिस्तानकडे पाहू शकतो, अजून कुठल्या देशाकडे पाहू शकतो. पण तो हा जो माणूस गटारामध्ये पडला, याला बघायला काय पाकिस्तानचे लोक आले का, अमेरिकेचे आले होते का, चीनचे आले होते? यांना आपल्याच खिशातले 2 पैसे खर्च केले, नको त्या दुकानामध्ये गेला, नको ते पोटामध्ये टाकलं आणि आपणच बेधुंद अवस्थेमध्ये त्या गटारामध्ये पडला आणि पशुपेक्षाही स्वतःची हीन अवस्था करून घेतली. तोच आहे. आणि म्हणून शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांना जे सांगितले आहे. पुन्हा दुसरा श्लोक काढत असताना भगवान म्हणतात, बंधुरात्मात मनस्तस्ये नीनात्मैव वर्तेतात्मैव शत्रुवः. ज्या जीवाने मन व इंद्रियासह शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे. शरीर जिंकणे नाही त्याचा संयम हा आमचा भारतवर्षाचा प्राण नाही का. त्यागात शांतिरनंतरम, कारण की त्यागातच खरी शांती आहे. ही आमची संस्कृती आहे, ही आमची शिकवणूक आहे. आणि हेच निरूपण आम्हाला श्रीकृष्ण भगवंत या श्लोकातून करत आहे. बंधूंनो, आज आपण सभोवताल पाहिलं, कुणावर टीका करण्याची, कुणाला नाव ठेवण्याचा आपला अधिकार नाही आहे. पण मी पगार बोलता म्हणतो की मी अधिकारवादी प्रवचन करणार नाही, परंतु आपल्याला थोडंसं विचार विनिमय करायचं आहे, चिंतन करावं आहे. की आज आपण पाहतो की आज हव्यासामुळे माणूस कसा बेधुंद झालेला. काही तरुण मंडळी जेव्हा सभोवताल बसतात, सभोवतालचं चिंतन करावं, तेव्हा कधी विचार विनिमय होत असतो की आज सगळं असून माणूस दरिद्री आहे. संत विचारता तुम्ही काय बोलून राहिले आहे, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. की बंधूंनो, मी नेहमी कुठेही बोलताना उदाहरण देत असतो की पूर्वीच्या माणसाला अंगभर कपडे नसायचे, त्याच्या अंगावर ठिगळं असायचं. बहुतेक 10, 12, 15 वर्षाची मुलं भिंगाला जास्त करतात आणि मग त्यांची जी कपडे आहेत ते गुडघ्यावर किंवा मागच्या सीटच्या बाजूला जाऊन तर फाटतात. आणि मग ते फाटल्यानंतर नवीन कपडे घेण्यासाठी एवढी आपल्याकडे आर्थिक परिस्थिती चालली नव्हती. तर आम्ही आमच्या लहानपणी ठिगळाची कपडे वापरणारे आमचे सोबती पाहिले. नोवे प्रसंगी आमच्याही गुडघ्यावर, आमच्याही पाठीमागे कपड्यांना ठिगळं होती. ठिगळ्यांची कपडे आम्ही वापरणारे आमचे मित्र आम्ही पाहिलेले आहे. खूप जास्त दिवसाचा काळ नाही आहे, यापेक्षा याच्या अगोदरचा काळ पुन्हा खराब होता. परंतु बंधूंनो, हे सगळं पाहत असताना आमच्या काही माता भगिनी आहेत, त्या लुगडं नेसायची. डोक्यावरचा जो पदर लुगडांचा येतो असतो ना, तो डोक्यावर घेऊन तिथे जास्त विधवतो. आणि म्हणून त्या डोक्यावरचा जो पदर आहे तो मित्रीला भाग काढून टाकायचा आणि दुसऱ्या चांगल्या लुगड्याचा अर्धा भाग त्याला जोडायचा. आणि 2 कलरचे लुगडं घेतलेल्या आमच्या माता भगिनी आम्ही स्वतः समाजामध्ये लहानपणी बाबांच्या सोबत व्यवस्थेने इकडे तिकडे वागत असताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे, नाही का. जेवणाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही म्हणाल तर कधी सणवार असेल तरच आज आपण जेव्हा चपाती म्हणतो ती खायला भेटायची. आज आपण रोज सकाळ संध्याकाळच्या जेवणामध्ये भात असतो, तो भात फक्त काही सणवार असेल तरच आपल्या घरामध्ये तो शिजायचा, खायला भेटायचा. इतर वेळेला फक्त भाजी आणि भाकर या 2च वस्तू मिळायच्या. बंधूंनो, आजचा जर आपण विचार केला, नाही का, आज जर आपण पाहिलं तर आज सगळी सुबत्ता आहे. आज आम्हाला सणावारांचं महत्त्व कळत नाही, गोधोडाचं महत्त्व कळत नाही, नाही का. पण हे सगळं काळ बदलला, त्या काळापेक्षा आम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न झालो. आमचे कपडे चांगले आले, आमच्या हातावरची ठिगळे गेली, जेवणामध्ये पंचपक्वान्नाचा ताट घेऊन आमच्या ताटामध्ये यायला लागलेला आहे. परंतु आमच्या ठिकाणी प्रकर्षानं जाणून घ्या. पूर्वी जसं आम्ही एकमेकांच्या घरी जर काही नवीन भाजी बनवली तर वाटीमध्ये झाकून एकमेकांना देणं घेणं करत होतो. आज आमच्या खिडक्या बंद आहेत, आज आमचे दरवाजे बंद आहेत. जे कोरोनामुळे सध्या तर सोडून द्या,
परंतु आमचे कायमचेच खिडकी आमचे गेट. आमचे बाबाला नेहमी छान सांगतात, कुणी पूर्वी गेटवर सुस्वागतम, हार्दिक स्वागत. आणि ते एक तर खूप छान आहे पा, आपण आला, आम्हाला आनंद किंवा आम्ही आपले आभारी आहोत, फक्त आ मोठं काढायचं, त्याच्यात पुढे आपण आला, आपले आभारी आहोत असे बोर्ड दिसायचे. पण आज तर घराघरात काय दिसते आहे, कुत्तों से सावधान. जे कुत्र्यापासून तुम्ही सावध राहायला. सरस्त्रीय दंडवत करा. राहिलं जय गुरुदेव, राहिलं श्रीहरी, नाही का. पण तो आम्ही काय म्हणतो, कुत्र्यापासून, म्हणजे आलेला माणूस तिकडच दचकून जात असतो. म्हणजे काय सांगणार. आज बंधूंनो, आमचे कपडे चांगले, आज आमचं जेवण चांगलं झालेलं आहे, परंतु आज आम्हाला एकमेकाशी बोलायला वेळ, विचारांची देवाणघेवाण करायला वेळ आहे का. कोणाला मदतीला धावून जायला आम्हाला वेळ नाही. आणि मग अशा काळामध्ये पुन्हा एकदा आम्हाला संत विचाराकडे जावं, कारण की आज आम्हाला जर पाहू शकते तर संत विचारच आम्हाला पाहू शकतात. आणि यासाठी सर्वात मोठी देण म्हणजे आत्मसमाधान. काय या सर्वात मोठी देण म्हणजे काय, आत्मसमाधान. काही लोकांनी ते एका ठिकाणी वाचलं किंवा एका ठिकाणी ऐकलं की संत म्हणजे काय, म्हणजे देणे आहे पलंग, नाही का. म्हणजे त्यांनी अशी व्याख्या केली की संत हे अल्पसंतुष्टी होते, जेवढं घेतलं त्यावर ते समाधान मानायचे. अशी काही ठिकाणी किंवा त्याला टाळ कुठे असाही काही ठिकाणी संतांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काही लोकांनी असे विचार मांडले, काय ते टाळ कुठे बसते, काय ते अल्पसंतुष्टी होते, थोडंसं घेतले त्यांना खूप वाटत होतं. बंधूंनो, मी या संत विचार पेच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना प्रश्न करू इच्छितो की आज आम्हाला सगळं भेटूनही आम्ही समाधानी आहोत का. संत जरी अल्पसंतुष्टी होते, संत जरी टाळ कुठे होते, तर आम्ही टाळ सोडून बाकीचं सगळं कुठत बसलो. पण जी समाधानी संतांच्या चेहऱ्यावर दिसते, जे उद्गार संतांच्या मुखातून निघालेले आहेत समाधानाचे, कृतज्ञतेचे, ते आज आमच्या मुखातून निघतात का, हा विचार करण्याचा वेळ आहे बंधूंनो. आणि हा विचार करण्यासाठीच प्रयत्न. आणि म्हणून आम्हा सर्वांना आपली जी भारतीय संस्कृती आहे, आम्हाला जी थोड्या मोठ्याने जी शिकवणूक दिलेली आहे, याचा आदर्श घेऊन आम्हाला मिळालेलं मानवी जीवन सार्थकी कसं लावायचं आहे याचं चिंतन करणं गरजेचं आहे. बंधूंनो, आपण जर एखाद्याच्या घरामध्ये गेलो ना, तर सहज आपण त्याच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर, आता तर काही शेणामातीची घर नाही, जी जुनी घरं असतील 100-150-200 वर्षापूर्वीची ती असतील, पण आज तर नवीन घर बांधायचं म्हणण्यानंतर तुम्ही जर जुन्या पद्धतीचं बांधून तर कारागीर मिळणार नाही, साहित्य मिळणार नाही. आज तर सगळीकडे कॉन्क्रीटची घर आहे. काळानुरूप आपण गेल्या स्टाईल काय व्हायची असेल, फर्निचर काय व्हावाचं असेल, फ्रीज केवढ्याचा असेल, कूलर कुठल्या कंपनीचा असेल, किती रुपयाचा असेल, वर लागलेला जो पंखा आहे तो पंखा कुठल्या कंपनीचा किती रुपयाचा असेल, त्याची किंमतही आपण त्यांच्याकडनं करू शकते. आणि आता आमचं तसं आवडलं नाही की त्याच्यापेक्षा मी महाग कसं घेतो आणि आलेला प्रभावित कसा करू शकतो की वेगळंच काहीतरी. आता मला असं कळलं की असा एक बेड निघला म्हणतात की तो बाहेर दिसतच नाही, घडी करून भिंतीला लावून ठेवायचं, काम असेल तर बाहेर काढायचं. जसं आमचं बोलता विषय, पूर्वी आमचे लोक काय झोप झाली की पटकन तिला उभी करून द्यायचे, दिवसभर कष्ट करायचे, त्यांची तब्येत स्ट्रॉंग होती. आमची तर काय आलं, तो मोठा पलंग आला, मग 24 तास तो टाकू, थोडंसं काय झालं की पलंग जाऊन झोपतो. त्यामुळे बीपी शुगर आमच्याकडे असं झाल्या की आज आमच्यामध्ये स्ट्रॉंगपणा आहे, किंवा जी तब्येत पाहिजे तशी राहिली नाहीये. माझ्या बोलता कोणती आली होती, आमचा विचार झाला की हो म्हणे बाबा मला चालला की म्हातारी आमची आई बाबा सकाळी उठली की बाजार उभ्या करून जायचे, पोरांच्या अंगावर पडू नये म्हणून त्याला एक दोरी बांधून ठेवायची भिंतीला, ते पोरं खेळता खेळता जर धक्का लागला तर ती खाली पडेल म्हणून श्री. बंधूंनो, आज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठून आणल्या, केवढ्या आणल्या याचं आपल्याकडे उत्तर आहे. परंतु जर एखाद्याला आपल्याला विचारलं की तुमचं हे शरीर किती रुपयाचं आहे,
तुम्हाला जो देह भेटलं हे देह किती रुपयाचा आहे हे जर तुम्हाला विचारलं तर आपल्याला याचं उत्तर देता येणार नाही का? मग याचं उत्तर आपल्याला कुठे भेटेल? जेव्हा आपली किडनी फेल झाली, जेव्हा आपल्या डोळ्याचं ऑपरेशन करण्याची वेळ आली, जेव्हा एखाद्या दाताला कीड लागली, मग आम्ही दाताच्या डॉक्टरकडे जातो, किडनी स्पेशलिस्टकडे जातो. एखाद्यास आम्ही आमचा हात मोडला, फ्रॅक्चर झालं, सांगतात केसासारखं छोटीशी रेष आहे, पण त्या केसासारखी रेष त्या हाडाला जाग्यावर आणण्यासाठी जेव्हा आम्हाला प्लास्टर केल्या जातं, ज्या चक्रा मारा लावल्या जातात, त्याचा खर्च जर बिलाचं बजेट जर काढलं, मग आम्हाला कळते की आमच्या शरीराच्या एका एका अवयवाचं काय महत्व आहे. एवढंच नव्हे तर मेंदूला अजून कुणीही हात लावत नाही, कारण तिथली रचना एवढी सूक्ष्म आहे म्हणतात की तिथं हात लावणं म्हणजे आधी असे विज्ञानशास्त्र म्हणते. आज आम्ही हृदय बाजूला करून पुन्हा ठीक करू शकतो, शरीरातल्या अवयवांचा आम्ही प्रत्यारोपण हात शकत नाही, कारण की मेंदूची तंतू एवढी बारीक आहे म्हणतात नाही का? आपल्या सर्वांनाही माहिती आहे की एवढं मेंदूमध्ये सूक्ष्म रचना आहे नसांची की ती जर एकमेकांना जोडली तर पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याशिवाय राहणार काय. अनमोल रचना आहे शरीराची. मग एवढा मोठा अनमोल मानवी देह आम्हाला भेटलेला आहे. आणि हा मानवी देह कशासाठी भेटला? आम्ही लहान असताना आमचे गुरुजन आम्हाला खूप सुंदर सांगायचे, कौन देश से आया ज्योति कौन तुम्हारा नाम, कौन तुम्हारी माता पिता कौन तुम्हारा. तेव्हा काही कळत नव्हतं, फक्त बाबांनी सांगावं आपण ते पाठ करावं. कौन देशी, पण आजही लहानपणी विसरतच नाही. मोठेपणी किती लहानपणी सहज पाठ विसरत नाही नाही का? कौन देश से आया जोगी कौन तुम्हारा नाम, कौन तुम्हारी माता पिता कौन तुम्हारा नाम. आम्ही आधार कार्डाच्या पट्ट्यावर शोधणारी माणसं, आजचा काळ जे काय माणसाची ओळख म्हणजे आधार कार्ड. तो ते आधार कार्ड कोपर्यंत आहे त्या शरीराचा आधार कार्ड, जीवाचे पण आधार कार्ड. खरं आधार कार्ड आम्हाला संतांनी शिकवलं, आमच्या गुरुजनांनी शिकवलं. ते काय सांगतात? जीव हमारा तम देश से आया जोगी जीव हमारा नाम, कृष्ण हमारे माता पिता मोक्ष हमारा. महानुभाव तत्वज्ञान सांगते की मूळ हे जीव पुण्या स्वरूपामध्ये होते. आपणही म्हणतो की जीवाला कोणीही निर्माण केलेलं नाही. यासाठी तोच आपल्याला महानुभाव तत्वज्ञानाकडे जातो. महानुभाव तत्वज्ञानाने मुख्य 4 प्रकार. या निमित्तानं माहिती होणं अत्यंत आवश्यक आहे की नेमकं महानुभाव तत्वज्ञान आहे तरी काय. कारण की आपला देश म्हणजे अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक तत्वज्ञान आणि विचारवंत या देशामध्ये आहे. आणि प्रत्येकानं आपापल्या परीनं त्या जगनियंत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसंच एक महत्वाचं तत्वज्ञान म्हणजे महानुभाव तत्वज्ञान. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आचार्य नागदेव, आचार्य महिभट्ट यांना निमित्त करून तुम्हा आम्हा सर्वांना माय मराठीमध्ये सांगितलेले हे तत्व की जे परंपरेने श्रीमद भगवद्गीतेच्या संताधिकांच्यापासून हे सगळं तत्वज्ञान आलेलं होतं. परंतु माय मराठी तुम्हा आमच्या कल्याणासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी 500 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये हे तत्व, त्याला ब्रह्मविद्याशास्त्र असं म्हणतात. त्यामध्ये 4 पदार्थ सांगितले: जीव, देवता, प्रपंच, हे नित्य पदार्थ. आणि या जीवाला, देवतेला, प्रपंचाला परमेश्वराला कुणी निर्माण करू शकत नाही आणि कुणीही संपवू शकत नाही. असाच हा एक जीव पदार्थ. मग हे जीव मूळ स्वरूपामध्ये होते तरी कुठे? आणि मग हे तत्वज्ञान सांगत असते की जी माया म्हणतो, जिला आपण चैतन्य म्हणतो, त्या चैतन्य मायेच्या स्वरूपामध्ये एक तम नावाचा विभाग आहे. या तम नावाच्या विभागामध्ये सगळे जीव होते. आणि आनंदकंद परमेश्वर आहे का, एक अभंग खूप छान आहे. आनंदाची गोळी आनंद तरंग, असा जो त्याचं स्वरूपच आनंदमय आहे. अशा आनंदमय स्वरूपात त्या परम
परमेश्वराला आपल्या स्वरूपी असलेला आनंद कुणाला तरी द्यावा. बंधूंनो, सामान्य गोष्ट आहे की एखादा उदारमतवादी असेल, एखादा आपण सज्जन सद्ग्रस्त असेल, तर त्याला आपल्या कडची वस्तू दुसऱ्याला दिल्याशिवाय समाधान होत नाही. तुम्ही आम्हाला आपल्या घरी पाहुणे आले की आपणच लेकरांना चॉकलेट देतो, आपणच लेकरांना देतो, आपणच लेकरांना बिस्किट देतो, आपणच त्यांना मागतो की मला थोडंसं दे ना. जर त्याला पटकन उचलून दिलं तर त्याच्या पाठीला आपण शाबासकीची थाप मारतो. पण त्याला जर हात आकडता घेतला तर त्याच्या मायबापाला वाईट वाटून आपण हसतो, पण त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ लक्षात नाही. अरे हा मुलगा मतलबी आहे, स्वार्थी आहे, आपल्या जवळ आणि त्याला जर पटकन दिले की नाही तर आपण त्याच्या पाठीला थाप लागली नाही. गड्या उदार आहे, त्याला आपल्यापासून दुसऱ्याला काहीतरी द्यावंसं वाटत असते. ही अशी एक सामान्य परीक्षा आहे बंधू. आणि तो चैतन्य आपण परमेश्वर, तो तर कसा आहे, सर्व काम परमेश्वर. आणि मग नकळत त्याच्या ठिकाणी ही भावना असणं म्हणजेच त्याचं परमेश्वरत्व आहे. आणि मग त्याला आपल्या स्वरूपीचा जो आनंद आहे तो कुणाला तरी द्यावा, यासाठी तो या सगळीकडे सभोवता नजर टाकतो. आणि मग सभोवता नजर टाकल्यानंतर त्याला स्वतः सोडून या 3 वस्तू दिसतात: जीव, देवता आणि प्रपंच. प्रपंचाला आपला आनंद द्यावा तर तो जड नाही. जड प्रपंच आपला आनंद कसा घेऊ शकतो? देवतेला द्यावा तर देवता ही नित्यबद्ध आहे, ते आपलं स्थान सोडू शकत नाही, ईश्वरीचा आनंद घेऊ शकत नाही, त्यांचा उल्लेख नित्यबद्ध केलेला आहे. आणि म्हणून कधी कधी आपल्या संतांनी वर्णन केलेलं आहे, अरे माणसा तू देवतेपेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण की देवता ईश्वराच्या आनंदाला पात्र होऊ शकत नाही. तू जर करणी केली ईश्वराच्या आनंदाला पात्र होऊ शकतो. म्हणून भल्या माणसा तू देवतेपेक्षाही श्रेष्ठ आहे, असं मानवाचं वर्णन, असा मानवाचा गुणगौरव अनेक संतांनी आपल्या उदयामध्ये, आपल्या अभंगामध्ये, आपल्या निरूपणामध्ये केलेलं आपल्याला ऐकायला मिळत असतं. मानवी देहाचं वर्णन करत असताना, मानवी जीवनाचं मूल्य सांगत असताना, आणि मग परमेश्वराने या वस्तूंच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांना फक्त जीव असा दिसला की सर्वाधिकारी. कसा दिसला? सर्वाधिकारी, की तो माझ्या आनंदाला पात्र होऊ शकतो, माझ्या आनंदाला पात्र होऊ शकतो. परंतु त्याच्या ठिकाणी कसं आहे, काही दोष नाही का? आणि तो जड गुण असा तमस्वरूपामध्ये पडलेला आहे. आणि तमस्वरूपामध्ये पडलेला असल्यामुळे त्याला मला योग्य करून त्याला माझ्या आनंदाला पात्र करावं लागेल. त्याच्या ठिकाणी दोष म्हणजे आपण सर्व श्रवण करणारे आध्यात्मिक दृष्टीचे आपण सर्वजण आहोत. तर अविद्या आपल्या संतांनी बरेच ठिकाणी उल्लेख केले आहे. संत साहित्यामध्ये, महापुरुषांनी, तत्वज्ञानामध्ये, धर्मग्रंथामध्ये अविद्या नावाचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी येत असतो. आणि या जीवस्वरूपी अविद्या नावाचा एक दोष आहे. आणि अविद्येमुळे त्या जीवाला माझा जो आनंद आहे तो आनंद प्रभावला नाही, त्यासाठी त्याच्या ठिकाणी ती अविद्या निघाली पाहिजे. यासाठी काय करावं? आणि मग यासाठी परमेश्वरानं या सृष्टीच्या निर्मितीची मनामध्ये कल्पना केली, इच्छा केली. आणि परमेश्वराच्या सेवेमध्ये असलेली चैतन्य माया जी आदिशक्ती आहे, जिचा आपण गौरव काय करत असतो, आदिशक्ती म्हणतो, चैतन्य माया म्हणतो, जी परमेश्वराची मुख्य शक्ती आहे, सकल देवतांची देवता आहे, अशी त्या चैतन्य मायेनं आपल्या परमेश्वराची प्रवृत्ती जाणली आणि तिनं या सगळ्या सृष्टीची रचना केलेली आहे. आणि मग आमचे एक कवी अर्जुन आहे नाही का, आज त्यांना माहिती का, तू सृष्टी रचुनिया जीवाच्या सुखासाठी येस्यावनिया, तू सृष्टी रचुनिया. कविराजांनी मानवाचा पदाचा अभ्यास केला आणि जेव्हा ते एकांतामध्ये बसले, सभोवता नजर गेली असेल, तेव्हा नकळत परमेश्वराप्रती ते परमेश्वरामध्ये तू म्हणजे तो, हे परमेश्वरा तू सृष्टी रचुनिया, जीवाच्या सुखासाठी मायेला तू जाणवलं आणि तुझ्या आज्ञेनं मायेने सृष्टी रचली आणि जीवाच्या सुखासाठी येसी आली. आणि जीवाला सुख देण्यासाठी त्यांनी आपल्या सर्वांना समजावून सुख हे शब्द उच्चारले. वास्तविक तो आनंद आहे, परंतु तुमच्या आमच्या भाषेमध्ये कविराज पोहोचतात की जीवाच्या सुखासाठी किंवा या सुखाच्या
माध्यमातून हळूहळू आनंदाकडे पोहोचायचं आहे. येशी भुवनी की तू आपल्या या भुवनीवर तू अवतार घेतला आहे, मनुष्य वेशाने तू अवतरत आहे. ऐका, आणि आपला विषय चालला होता की कौन देशे आया देवगी. परमेश्वरानं या सर्वेकडे पाहिलं आणि जीवाला आपल्या स्वरूपीचा आनंद द्यावा यासाठी या सगळ्या सृष्टीची रचना केली. पण त्याच्या आनंदाला पात्र फक्त हा जीवच दिसतात. आणि सगळे जीव मूळ स्वरूपामध्ये कुठे होते? तम विभागामध्ये, माया स्वरूपाच्या. आणि म्हणून कौन देशे आया देवगी, कौन तुम्हारा नाम, कौन तुम्हारी माता पिता, कौन तुम्हारा धाम. याचं उत्तरी लगेच आम्हाला शिकवायचे. तम देशे आया जोगी म्हणजे मायेच्या तम स्वरूपातून, जोगी म्हणजे जीव. जीव हमारा नाम. तुझे मायबाप कोण आहे? बंधूंनो, आज आमच्या देहाला जन्म दिला, ज्या मातीच्या उदरी आम्ही जन्म घेतला आहे, खरोखरच त्या मात्या पित्याचे ऋण आम्ही फेडू शकत नाही. कारण की आज मी नेहमी बोलताना सांगत असतो आणि असं जाणवते, अनुभवाने असं जाणवते आहे की लेकराचे सगळ्यात पहिले गुरु जर कोण असेल तर ते माता पिता नाही का. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ. काय संतांच्या तोंडात काय नाही, संत साहित्यात काय नाही आहे नाही का. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ होमली. तसं आमचे मायबाप हे शुद्ध बीज आणि त्यांच्या पोटी आम्ही लागले रसाळ आणि फळ जर ईश्वराला चांगलं तर नाही का. आणि असे हे माता आणि पिता खरे जर पहिले गुरु असतील तर तेच गुरु आहे. कधी चुकी चांगले संस्कार दिले तर मुलगा नाही. आणि म्हणून आमच्या वैज्ञानिक लोकांनी मान्य केलं आहे की एखादा मुलगा पहिल्या 7 वर्षामध्ये जेवढं शिकतो तेवढंच ज्ञान आपल्या जन्मभरामध्ये घेत असतं. म्हणजे लेकरांच्या आयुष्यातली महत्वाची 7 वर्षे आहेत. त्यातले कमीत कमी कोणतंही लेकरू जरी आमच्यासारख्या एखादं वयाच्या 4थ्या वर्षामध्ये आश्रममध्ये जरी गेला असेल तर आम्ही भाग्यवान आहोत की वयाच्या 4थ्या वर्षापासून आम्हाला थोर मोठमोठ्या संत महित आचार्यगणांचा सहवास लाभला, त्यांचं पवित्र सानिध्य लाभलं, त्यांचं बसणं उठणं आम्हाला जवळून पाहायला मिळालं. रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या पायावर त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून आम्हाला दंडवत करण्याचं अहोभाग्य मिळालं. कधी कधी एकांतामध्ये बसावं, तो काळ आठवावा आणि धन्य धन्य जगायचं वाटते की आपण काय पुण्य घेऊन जन्माला त्याच्या महान संत महंतांचं गुरुवर्यांचं आपलं सान्निध्य लाभलं आणि त्यांच्या स्पर्शामुळे आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती सुद्धा वाटत असते. त्यातलं 1 वर्ष आमचे गुरुवर्य भाऊ बाबांच्या सान्निध्यामध्ये गेल्यामुळं आज आम्ही इथं बसू शकतो, तुमच्या पुढे बोलू शकतो नाही का. किती सांगतो नाही का. आणि म्हणून बंधूंनो, जर लेकराचे खरे मायबाप असतील ते कोण आहे? माता आणि पिता. की त्या मात्या आणि पित्याच्या बोलण्याचा विषय आहे की आम्ही 4थ्या वर्षापासून आश्रममध्ये गेलो असेल पण वयाच्या 4 वर्षांची मात्या पित्याच्या संस्कारामध्ये गेलो. मी तर नेहमी सांगत असतो, तुम्हाला वाटेल विषय दुसरीकडे चालला पण अत्यंत आवश्यक आहे की विचार धर्म आहे. जेव्हा मी छोटाच होतो परंतु शेतकऱ्याचा मुलगा, तेव्हा कुठे शेताकडे जाण्याची रस्ते आणि रोड होते, पांगणीच ना. अजूनही काही शेतामध्ये रोड आहे, अजून पांगणीच आहेत ना. आणि अशी पांगण वडिलांचं कधी बोट धरा चांगला असताना मी बोट सोडावं. आणि आमच्या वडिलांचं ते जुन्या पद्धतीचं ते थिएटर म्हणजे काय म्हणतात ते जोडा, तो असा समोर शेंडा वाकडा असतो आणि चमड्याचा जे काट्यावर पाय पडला तर काट्यावर म्हणून लागू शकत नाही, त्या काट्याला रगडून टाकला तर जोडा शेतकऱ्यांचा जोडा. आता एक प्लास्टिक रबरी वगैरे असं चमडा जो कमून चमडं तयार केलेलं त्याचा तो जोडा कडकड चालायचे. कसा काट्यावर पाय द्यायचे, त्या काट्याचं पार चकनाचूर होऊन जायचा. परंतु असंही चालत असताना कधी जर त्या पांढरीमध्ये जर काट्याची खांदी आली तर स्वतः वडील उचलून ती अशी बाजूला टाकायची. मी छोटाच होतो पण आजही मला सवय आहे ते पाहिलं आणि या कॅमेऱ्याने ते कॅच केलं.
की रस्त्यात जर काही दगड दिसला की काही दिसला आपण पायाने बाजूला केली पाहिजे. त्यांनी उपदेश काय केला, त्यांनी सांगितलं असं ते म्हणून. पण आजही मला सवय आहे की रस्त्याने जाताना जर गोटा दिसला तुम्ही नकळत पाय नसावा, रस्त्याने जाताना जर काळी दिसली तर नकळत तुम्ही बाजूला टाका. मग लक्षामध्ये येते की आपण आपलं शिकवत वगैरे नाही. आपण लहान होतो, वडिलांच्या सोबत जायचो तेव्हा तो काटा माणसाला पोचू दे किंवा रस्त्यामध्ये कोणाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून काट्याची खांदी खाली हवा उन्हाळ्याची हवा सुटली की पांढरी खोल असल्यामुळे आणि भोवतानी सगळी शेती खूप घालत असल्यामुळे नकळत काड्या उडून त्याला सवय यायची. आणि आमच्या कमीत कमी आपल्या घरापासून शेतामध्ये जायपर्यंत 10 ते 15 वेळा वळी खाली वाकायची आणि आलेले काड्या असो दगडा असो असे उचलून बाजूला करायचे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की लेकराचे पहिले गुरु जर असतील कोण तर ते आई आणि वडील आहेत, खऱ्या आहे. आणि असे जे आई वडील आहेत ते आपले गुरु आहेत आणि त्यांचा आदर्श आपण डोळ्यापुढे घेऊ. आणि मग आपला विषय चालला होता कि कौन देशी आया जोगी, कौन तुम्हारा नाम, कौन तुम्हारी माता पिता, कौन तुम्हारा. की आज जर आम्हाला विचार तुमचे आई वडील कोण तर आपण काय करू हे सांगू. परंतु हे जे निरूपण आहे हे खूप खोल आहे. आणि मग ते आम्हाला सांगतात की कृष्ण हमारी माता. हे जे माता पिता आहेत ते माता पिता देहाचे आहेत. आपल्याला कलियुगामध्ये मिळालेले आयुष्य आहे 70, 80, 60, 100 वर्षाचं, म्हणजे युगाचं मान 100 वर्षाचं आहे. परंतु आज आपण पाहतो आहोत की कोण किती वर्ष जगते आहे नाही का. पूर्ण 100 वर्ष जगणारे हजारामध्ये एक आहे नाही का. तर हे सगळे आईवडील कशाचे आहे, ह्या देहाचे आहे. परंतु जीवाचा जर खरा आईवडील असेल आणि मग आमचे तुकोबाराय म्हणतात, संत तुकाराम बाबा म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. नुसता माता पिताच आहे का, काय सुंदर आढळून आहे. बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. ही पोहोचलेली लोक आहेत, आमच्या रूप झालेली लोक आहेत, देहाच्या पलीकडे पोहोचलेली लोक आहेत नाही का. आणि मग असेच काय ही ओवी शिकत असताना कदाचित गुरुजनांचा हेतू असावा, लेकरांनो तुम्हाला या श्लोकांच्या माध्यमातून खूप मधी पोहोचायचे आहे, इथंच थांबायचं नाही आहे. आणि कृष्ण हमारी माता पिता, मोक्ष हमारा धाम. माझे माता पिता कृष्ण आहेत आणि मोक्ष माझा धाम. जेव्हा मी काही पुस्तक वाचत होतो तेव्हा स्वामी विवेकानंदांचं वाक्य माझ्या पूर्ण डोक्यामध्ये बसलं की मानवी जीवनाचं अंतिम ध्येय ईश्वर प्राप्ती हेच आहे. काय वाक्य की मानवी जीवनाचं अंतिम ध्येय ईश्वर प्राप्ती हेच आहे. जगामध्ये उठाठेव करणारे किती तुम्हाला दिसते, पण प्रत्येकाची जी उठाठेव आहे ती स्वातंत्र्यासाठीच आहे. मानवी जीवनाचं अंतिम ध्येय ईश्वर प्राप्ती हेच आहे. आणि मग तेव्हाच डोक्यामध्ये भरलं गेलं की कृष्ण हमारी माता पिता, मोक्ष हमारा. की मोक्ष म्हणजे मुक्ती, हे आमचं अंतिम कर्तव्य आहे, हे आमचं धाम आहे. मग ती मुक्ती आम्हाला कशी मिळणार, तो मोक्ष आम्हाला कसा मिळणार आहे, यासाठी आम्हाला जीवाचं उद्धरण करणं महत्वाचं आहे. ऊर्ध्व दिशेने जीवानं चालणार आहोत. आणि ऊर्ध्व दिशेने चालणं म्हणजे काय, नेहमी आपण देवाजवळची सुरुवात लावतो, आरती लावतो. कधी प्रश्न आला की देवाजवळ सुरुवात लावण्याची काय गरज आहे, देवाजवळ दिवे लावण्याची काय गरज आहे, देवाला आरती उभारण्याची गरज का नाही का. मग असाच एक जैन वेळ झाला. आमचे एक बाबा होते, म्हणजे तुला माहिती आहे का, म्हणलं काय, म्हणजे देवाला आरती का ओवाळतात. बरं आता विषय निघाला सांगूच ना. बरं आरती ओवाळल्यानंतर बरेचसे लोक काय करतात, ते आरती म्हणून असा हात करून आपल्या अंगावर म्हणतात असतात. आम्ही अशी आरती झाली किंवा सगळे साधू संत यायचे, अशी आरती ओवाळली किंवा हात घ्यायचे नाही असं करायचं. मी गेलो एकदा असं त्या बाबांनी बारीक निरीक्षण केलं. म्हणजे असं का करता तुला माहिती आहे का, यज्ञला आरती श्रेष्ठ भगवद्गीतेने देवाला सांगितलेलं आहे. लहान लेकराचं काय असते तसं मोठ्या लेकराचं त्याचं अनुकरण करावं. म्हणलं बाबा तुम्ही सगळे लोक करता, तुमचं अनुकरण आम्ही करतो, हे आमचं परम कर्तव्य आहे. आमच्या देवानं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. असा जीवाचा स्वभाव आहे, तो असा स्वभाव असायला पाहिजे नाही का. आणि मग म्हणजे बाबा मला याचं कारण असं की जसं बाया दह्याचं घुसळण करतात, काय करतात, घुसळण करतात. आणि दह्याचं घुसळण केल्यानंतर त्यावर काय येते, लोणी येते. आणि मग ते लोणी कसं असते, पौष्टिक असते.
ताकदवार असते. त्या लोण्यातून तूप काढतात आणि इकडं 1 लिटर दूध आणि तिकडं चम्मचभर तूप. या दोघांची ताकद सारखी आहे. म्हणजे ते थोडं परंतु ताकदवान असते. तसं आपण हे घुसळण केल्यानंतर, जसं दह्याचं घुसलेलं लोणी येते, तसं आपण देवाला सहस्त्रनाम आरती ओवाळल्यानंतर अशी एक आपली श्रद्धा पाहिजे की या आरतीवर आता लोणी आलेलं आहे भावाच्या भक्तीचं, आणि ते माझं कवच म्हणून ते माझ्या अंगावर नसेल पाहिजे. खूप समाधान करतो की आपण हे करतो आहोत. या करण्यामागे उद्देश का असावा, हेतू का असावा. बंधूंनो, आमचं बरंच वेळ असं होते की आमचं केवळ अंधांकरण असतं. आणि धर्माच्या बाबतीत तरी असेच होईल काय, धर्माच्या बाबतीमध्ये, धार्मिक लोकांच्या बाबतीमध्ये जास्तच घडती आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना 800 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये येऊन माय मराठीला धर्मभाषेचं स्थान देऊन तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा जागा करावं लागतं, नाही का. कारण जसे श्रीकृष्ण भगवंत पूर्ण परब्रह्म परमेश्वर, तसे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सुद्धा सूत्रपाठामध्ये माही म्हणताना आपला परिचय करून देत असताना, आचार्य नागदेवांना निरूपण करत असताना चैतन्य पण आमचं स्वरूप आहे अशी जाणीव करून देतात. आणि मग आमचे आचार्य त्यांना जी अनुभूती आली त्या अनुभूतीमधनं म्हणतात, चैतन्य पर परमेश्वर तो दिवस श्री चक्रधर सकल जीवाती रक्षिता हो उद्धरिता. कारण ती त्यांनी जी स्वामींच्या सहवासामध्ये सानिध्यामध्ये जी दिवस घातले, स्वामींचं परम पवित्र सानिध्य जे आचार्यांना भेटलं नागदेवांना, त्यातून त्यांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालं, जी अनुभूती आली, त्या अनुभूतीमधनं आचार्यांचे शब्द निघतात की चैतन्यापर परमेश्वर तो दिवस श्री चक्रधर सकल जीवाती रक्षिता हो उद्धरिता. बंधूंनो, सकल संत विचार, मी विचार करत होतो की सकल संत विचारामध्ये आपल्याला बोलण्याची इच्छा काय झाली. म्हणलं सकल संत विचार आणि सकल जीवांचं उद्धरणाचा विडा उचललेले आमचे स्वामी, इथं सगळ्यांचंच भलं आहे ना, इथं सगळ्यांचं चिंतन आहे ना. आणि अशा प्रकारचं हे निरूपण बंधूंनो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा डोमेग्राम येथे मुक्काम असताना अशी एक लीळा आलेली आहे की त्या वेळेमध्ये जर आपणच आपले मित्र व्हायचे असेल तर आम्हाला काय करावं लागेल. हे जसं राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगितलं, आमच्या तुकाराम बाबांनी अभंगवादीतून सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी ओव्यांच्या रूपाने सांगितलेलं आहे, तसे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लीळा चरित्राच्या पानापानामध्ये आणि त्या लीळा चरित्रामधलं आमचे केशिराज व्यास होते, महान आचार्य महान संत, या केशिराज व्यासांनी स्वामींच्या लीळा चरित्रामध्ये सूत्र निवडलेले 1050 सूत्र नाही का, त्या 1050 सूत्रामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्याच लीळा चरित्रामधला एक प्रसंग आहे, त्याच्यामध्ये एक सूत्र आहे की हे सकल जीवाते चिंत. काय सूत्र आहे की हे सकल जीवाते चिंत. हे सूत्र स्वामींनी कसं उच्चारलं, असाच एक प्रसंग आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपला सर्वांना परिचित आहे. आणि आपला जो ग्रामगीता ग्रंथ आपला सर्वांच्या परिचयाचा आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहित असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा सकाळचा पूजावसर आमच्या राष्ट्रसंतांना खूप आवडला की स्वामी सकाळीच उठायचे सूर्योदयापूर्वीच आणि छान बाहेर जाऊन भक्ताकडे काही सेवादासी करून घ्यायचे. त्याचा अध्याय त्यावरची ओबी सुद्धा आपल्या राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये टाकलेली आहे. स्वामींचा फोटो त्यांनी दिलेला आहे. जेव्हा त्यांनी स्वामींचं चरित्र अभ्यासलं तेव्हा स्वामींचं सकाळचं उठणं, आपल्या सेवकांना सोबत घेऊन जाऊन काही ना काही शारीरिक परिश्रम करायला लावणं, त्यांचा कर्मनाश करून घेणं, हे आमच्या राष्ट्रसंतांना भावलं आणि त्यांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आणि योगायोगानं निरूपणाच्या म्हणजे आपल्या विचार विनिमयाच्या योगामध्ये हीच एक क्रिया खूप महत्वाची आलेली आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जीवाला ईश्वराच्या चिंतनासाठी, आत्मकल्याणासाठी 3 ते 6 उत्तम सांगितले. फक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितले नाही ना. आपल्या सर्वांच्या दृष्टीने आपण पाहतो, आपल्यामध्ये एक म्हण आहे रामप्रहर. सकाळची वेळ म्हणजे काय म्हणतात, रामप्रहर. मुलांना सकाळी अभ्यास करा,
तुम्ही दिवसभर 4 तास केलेला अभ्यास आणि सकाळी तुम्ही अर्धा तास केलेला अभ्यास लवकर डोक्यामध्ये बसत असतो, कारण किती वेळ सात्विक आहे. आणि सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा पश्चात करणी उठी जे तो सारस्वत का देवता हृदयाशी ये असा आपल्या सत्तांना निरूपण केले आहे. आणि स्वतः स्वामी सुद्धा सकाळी उठायचे. नुसतं निरूपण नाही केलं, काय नुसतं निरूपण नाही केलं, स्वामी सुद्धा सकाळी 3 वाजता पश्चात करी उठायचे. स्वामी उठली सोबत ते सुद्धा उठायचे. आणि मग मनुष्य वेशाला मानवे जो सकाळचा विधी आहे, सकाळचे जे कर्म आहे ते सगळे आटोपून स्वामी आपल्या आसनावर येऊन ध्यानस्थ बसायचे. त्यातले काही काही कसं खूप छान आहे, ते आपण नंतर घेऊया एखाद्या वेळेस, नाही का आपल्याला श्रवण करण्यासाठी मनन चिंतन करण्यासाठी ते प्रसंग आहेत. स्वामींचे आचार्य ज्ञानदेवांची हे आचार्यांचं स्वामींच्या प्रती संबोधन खूप सुंदर आहे, नाही का. आता आपल्याला फक्त त्या सूत्राच्या बाबतीत पाहायचं आहे. आणि मग सर्वत्र श्री चक्रधर स्वामी आपल्या आसनावर ध्यानस्थ आहे. आणि जवळचा सर्व शिष्य परिवार आहे, त्यामध्ये आचार्य राजदेव आहे, बाईसा आहे आणि सर्वात महत्वाच्या आमच्या महदाईचा सुद्धा आहे. आणि मग सर्वत्र श्री चक्रधर स्वामी आपल्या आसनावर बसले आणि डोळे लावून चिंतन करत आहे. इकडे महदाईसाही उठले, महदाईसाही सुद्धा स्वामींच्या चांपे गौ लंब कर्ण विशाल नेत्र, ते काय ते तर संविधानीच होते. श्रीमूर्ती त्यांच्या समोरच होती, साक्षात परब्रह्म परमेश्वर त्यांच्या समोरच होता. आणि मग कदाचित आपण असं म्हणूया की स्वामींच्या श्रीमूर्तीकडे पहा, किंवा स्वामींच्या दिवसभर घडलेल्या क्रिया, स्वामींचं निरूपण, स्वामींनी सांगितले नाम चिंतन म्हणून करून त्या बसलेले आहेत. आणि नकळत त्यांच्या मनामध्ये एक दिवस प्रश्न आला की जी जी आम्ही बाबा ते चिंतू, बाबा काही चिंतू. मदायसा काय म्हणतात की जी जी आम्ही बाबा ते चिंतू, बाबा काही चिंतू, नाही का. की आम्ही जीव आहोत, तुम्ही परमेश्वर आहात. जीवाच्या ठिकाणी काही दोष, ईश्वराचं चिंतन मनन करून आपल्या जीवन स्वरूपाला उजळायचं आहे, ईश्वराच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. यासाठी आम्ही उठून तुमचं चिंतन करावं हे योग्य आहे. पण तुम्ही काय चिंतन करता, तुम्ही कशाचं चिंतन करता. तेव्हा सर्वत्र श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमुखातनं हे सूत्र बाहेर पडलं की बाई हे सकल जीवाते चिंतन. एक वेळा उत्तर दिलं की बाई हे श्री प्रभूची थाप असते, कारण की रिद्ध बुद्धीची 4 कृष्ण आहे, पंचकृष्णामध्ये यांचं 4थं स्थान आहे. असे आमचे निर्गुण ब्रह्म परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू बाबा यांनी एकदा उतरता आमच्या स्वामी श्री चक्रधर प्रभूंच्या पाठीवर थाप मारली होती. तर आपल्या श्री गुरुवर्यांची आठवण म्हणून कधी कधी ती श्री प्रभूंची थाप सांगायची, गुरुचं महात्म्य नाही. आणि हे सगळं जीवातील चिंती, यामधून आम्हाला सगळ्या जीवमात्रांची कशी चिंता आहे, त्यांच्या कल्याणाची, त्यांच्या उद्धाराची, त्यांच्या भयाची कशी आम्हाला चिंता आहे हे ज्ञान केलं आहे. आणि जीवाते चिंतन करत असतो. आणि बंधूंनो, सकळ संत विचार हे जे तेज आहे बंधूंनो, हे चांगल्या विचारातनं या ठिकाणी निर्माण करण्यात आलं. आमचे स्नेही त्या दिवशी आपले विजयदादा नागपुरे आणि सचिनदादा काळे आले. एकदम माझ्या मनामध्ये प्रश्न, आपली पहिली भेट कुठे झाली होती, आपण इतकी एकमेकांच्या जवळ आलो कसे, नाही का. ही सगळी मंडळी संत विचारांना हरावून घेतली आहे. आणि माझाही काही परिचय नाही आहे, पण त्यांना एखाद्याचं समाधान वाटत असते. आणि खरोखरच बंधूंनो, आज संतांच्या विचाराशिवाय कर्मोपाय नाही. संत म्हणजे कोण. मी तर असे म्हणेन की शिवेवर देशासाठी लढणारा सुद्धा संतच आहे. आज कोरोनासाठी आपल्या लेकरा बाळांना दूर ठेवून आमचं जे पोलीस खातं जे आहे, ऐका,
आमचं संरक्षण खातं जे आहे, जी सेवा करते आहे, ते संत विचारायचं. आज आमच्या कोरोनाग्रस्त बंधू भगिनींची ही सेवा शुश्रूषा करत आहे. हे सगळे आमचे संत समाजा काही हरकत नाही. आणि अशा प्रकारे जे आहे खरोखरच संतांचे विचार हे घेण्यासारखे आहे. तर संतांचे विचार घेतले तर असे कार्य आपल्या हातून घडू शकतात. मग ते देशभक्त असो, मग ती रुग्णसेवा असो, नाही का, मग ते पोलीस दल असो, किंवा समाजसेवा असो, किंवा अजून काही असो, हे सगळे कार्य संत विचारातूनच निर्माण झालेले आहेत. आणि यासाठी संत विचारांचा प्रचार आणि प्रसार होणे नितांत गरजेचं आहे. तर या संत विचारांमध्ये विचार विनिमय करत असताना आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र. तर आपणच आपले शत्रू केव्हा झालं, बरोबर झालं. आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र. तर आपणच आपले शत्रू केव्हा, की ज्या परम उद्देशानं परमेश्वरानं सृष्टीची रचना केली, आपणाला मानवी देह दिलं, एवढी मोठी बुद्धिमत्ता दिलेली आहे, त्याचा सारा विचार न करता, माझं कर्तव्य काय ते न ओळखता जर मी वाम मार्गाने गेलो, अनेक वेषणांच्या अधीन झालो, स्वतःचं जीवन आदपतीत करून घेतलं, माझं माता पित्याप्रती काय ऋण आहे, माझं या देशाप्रती काय ऋण आहे, माझं देवाप्रती काय ऋण आहे, माझं संताप्रती काय ऋण आहे, हे जर नाही समजून घेतलं तर आपणच आपले शत्रू झाल्याशिवाय राहणार. आणि मिळालेल्या मानवी देहाचा, मिळालेल्या विचार विवेकाचा जर आपण सदुपयोग केला, आणि मी जन्माला का आलो, माझं कर्तव्य काय, मला आईवडिलांनी लहानाचं मोठं कशासाठी केलं, मला गुरुजनांनी निरोपण चांगलं काय केलं, या भारतवर्षाचं महत्त्व काय आहे, या जगाचं महत्त्व काय आहे, हे समजून जर मी माझं कर्तव्य करत आम्ही असं तुम्हाला म्हणणार नाही की सगळं सोडून द्या आणि एकदम हेच बना, असं म्हणणार नाही. तुम्ही ज्या पायरीवर असाल, तुम्ही ज्या स्टेपवर असाल, ज्या विचारावर असाल, पण त्या विचारावर आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून जे सत्कर्म आहे, जे चांगलं आहे ते केलं तर आपणच आपले मित्र झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या जे विचार विनिमय जो आपला आहे याच्यामध्ये आज एवढंच बंधूंनो. शेवटी जीव जात आहे आणि असं म्हणतात की मनुष्य हा चुकीचा पुत्र आहे. आणि मी तर काही कुणी देव नाही, देवता नाही, एक तुमच्या सारखाच आपणा सर्वांच्या मता एक जीव आहे. नकळ जीवाच्याकडनं काही चुका होत असतात. या संत विचाराच्या पेजवर संवाद साधत असताना जर काही चूक भूल झाली असेल तर आपण उदार अंतःकरणाने क्षमा करावी. जे चांगलं आहे ते घ्यावं, आपणा सर्वांचं शुभ व्हावं, चांगलं व्हावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय, सर्व साधु संतन की जय, बाल गोपाल की जय. दंडवत प्रणाम.